नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018चा प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। 10 जून 2018 रोजी झालेली परीक्षा गणित विभाग आपण पाहणार आहोत। या ठिकाणी भविष्यामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं सोडवल्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षा निश्चितच आपल्याला गणिताचा भाग सोपा जाणार आहे। एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते। त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल? एका संख्येतून 5 वजा केले, x समजा ती संख्या आहे, 5 वजा केले आणि कितीनं भागले? 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते। ओके, त्यामुळं हे भागिले 7 2 ला गुणिले गेले, x वजा 5 बरोबर 14, वजा 5 पलीकडे गेले, x बरोबर 19। याच 19ला पुन्हा कशानं भागायला सांगितलेलं आहे? त्या संख्येतून 4 वजा करायचे आहेत आणि मग 3 न भागायचे आहे। वजा 4 भागिले 3, 39 मधून 4 गेले, 15 उरले, भागिले 3, 3 15, ती संख्या 5 आहे। त्यामुळं अचूक पर्याय 5 आहे। ओके, पहिला। स्वाती आणि प्रीती, पुढचा प्रश्न आहे। स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:5 आहे। 7 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 11-16 येईल, तर प्रीतीचे आजचे वय किती? 15 वर्षे, 25 वर्षे, 11 वर्षे आणि 40 वर्षे असे पर्याय आहेत। स्वातीचे आजचे वय 3x मानू आणि प्रीतीचे आजचे वय 5x मानू। हे गुणोत्तर या ठिकाणी 3:5 आहे। 7 वर्षांनंतर म्हणजे 3x अधिक 7, 5 मध्ये पण 5x अधिक 7 हे आजच्या वयांचं गुणोत्तर आहे। 7 वर्षांनंतर 3x अधिक 7, 5x अधिक 7, 7 वर्षांनंतर जे गुणोत्तर दिले ते 11-16 दिलेले आहे। 11-16 तिरकस गुणाकार करायचा। या ठिकाणी 11×5 = 55x वजा अधिक 11×7 = 77 बरोबर 16 न 3x अधिक 7ला 16 तिरक 48x अधिक 16×7 = 112। ओके, त्यामुळे 55x 48x मागं आले, वजा 48x बरोबर 112, 77 पलट गेले, वजा 77, 12 मधून 7 गेले, उरले या ठिकाणी 5 आणि 11 मधून 7 ने 8 गेले, उरले 3, 55x म्हणून 48x गेले, उरले 7x, x बरोबर 5, xची किंमत 5। या ठिकाणी वय विचारलेलं आहे। प्रीतीचे आजचे वय किती? प्रीती 5x साठी आहे, म्हणजे 5 गुणिले x म्हणजे 5 किंमत आहे xची, 5×5 = 25 वर्षे। या ठिकाणी 25 वर्षे हे प्रीतीचं वय असणार आहे। त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2। ओके, अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे। एका रकमेवर 2 वर्षाकरता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹8 आहे, तर ती रक्कम किती? 3000, 4000, 5000, 6000। अतिशय सोप्या सूत्राचा वापर लक्षात ठेवा। या ठिकाणी 2 वर्षासाठी आहे, सूत्र आहे या ठिकाणी मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 2 वेळा, का तर 2 वर्ष आहे म्हणून, भागिले r गुणिले r, दर आहे लक्षात ठेवायचं। फरक या ठिकाणी 4% दर आहे rची किंमत। फरक चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज 8 आहे फरक, 8 गुणिले 100 गुणिले 100, दर आहे 4 गुणिले 4 2 वेळा, 4 एके 4, 4 दुनी 8, 4 एके 4। या ठिकाणी 4 न 100ला भागले की 25 येते, 4 न 100ला भागले की 25 येते, 25 दुनी 50, 50 गुणिले 100 वरच्या 2 शून्य म्हणजे 5000 रुपये हे मुद्दल आहे। अचूक पर्याय नंबर 3। ओके, प्रश्न आहे पुढचा। समान उंचीचे 2 खांब 80 मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत। त्या खांबामधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्यांच्या टोकाशी केलेला उन्नत कोन अनुक्रमे 60 अंश व 30 अंश आहे, तर खांबाची उंची काढा। 20, 20√3 60 मीटर आणि 60√3 मीटर असे पर्याय आहेत। या ठिकाणी हा अचूक प्रश्न सोडवण्यासाठी समजा हा रस्ता आहे AB
आणि रस्त्याची रुंदी या ठिकाणी 80 मीटर आहे। दोन्ही बाजूला या ठिकाणी उभे खांब समान उंचीचे आहेत। या ठिकाणी हा AC आणि हा BD खांब आहे, समान उंची याची आहे। समजा आपण उंची Y समजूया। हा बिंदू आहे, या बिंदूपासून हा समजा E बिंदू आहे, E बिंदूपासून या खांबाच्या टोकाकडे पाहिलं, E बिंदूपासून या खांबाच्या टोकाकडे पाहिलं तर या ठिकाणी हा 60 अंशाचा कोन इथं 30 अंशाचा कोन होतोय असं त्याने दिलेलं आहे। या बिंदूपासून खांबाच्या टोकाकडे पाहिलं तर 80 AB आहे, यातला AEX मानला तर साहजिकच हा उरलेला 80 वजा x होईल। या त्रिकोण ACE मध्ये आपण tan 30 घेतला। tan 30 समोरील भुजा y भागिले लगतची भुजा x, y भागिले x। tan 30 1/√3 किमती माहीत पाहिजेत, y/x। y ची किंमत काढायची आहे, म्हणजे खांबाची उंची x भागिले 1 ला गुणले इकडं म्हणजे 1/√3 ला x 1x, y बरोबर x भागिले √3। ओके। पलीकडल्या त्रिकोणासाठी DBE मध्ये आता tan 60 घेऊया। tan 60 समोरील भुजा y भागिले लगतची भुजा 80 वजा x, 80 y भागिले 80 वजा x। tan 60 या ठिकाणी √3 आहे। ओके, हे माहीत असणं गरजेचं आहे। y भागिले 80 वजा x, y बरोबर √3 ला हे 80 वजा x आहे ते भागिले गुणिले गेले √3 80 वजा x। हा y म्हणजे खांबाची उंची, हा y म्हणजे खांबाची उंची, म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर y ची इथली उजवी बाजू √3 कंसात 80 वजा x बरोबर x भागिले √3। ओके, समान आहे, y बरोबरच आहे, खांबाची उंचीच आहे। हा भागिले √3 या √3 ला गुणिले की 3 होणार। 3 कंसात 80 वजा x बरोबर पलीकडे x आहे, 3 न गुणूया, 3 गुणिले 80 240 वजा 3 गुणिले वजा x वजा 3x बरोबर x वजा 3x पलीकडे गेले अधिक x, पहिला x आहे ना 4x बरोबर 240 आणि मग या ठिकाणी x बरोबर या ठिकाणी 4 न 240 ला भागलं 4 × 24 400 म्हणजे x ची किंमत 60 आली। म्हणजे हा जो भाग आहे हा 60 आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा tan 30 हा इथं आपला tan 30 1/√3 आहे, किंवा इथं वापरलं तर चालतं। इथं घेऊया tan 30 1/√3 बरोबर y भागिले x ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे 60, 1/√3 बरोबर y भागिले 60। कारण y ही खांबाची उंची आहे, y ची किंमत काढायची आहे। y बरोबर तिरकाच गुणाकार 60 × 60 आणि y ला गुणिले √3 आहे ना, ते याला भागिले येणार आहे। अपरिमेय संख्या वरती खाली √3 न गुणायचं, त्यामुळं 60 √3 अंश मिळाला आणि छेद √3 3। 60 ला 3 न भागलं 20 √3। अशा पद्धतीनं खांबाची जी उंची आहे ती 20 √3 मीटर असायलाच हवी। अचूक पर्याय नंबर 2। ओके, अशा पद्धतीनं आपण राज्यसभा पूर्वपरीक्षा असो, इतर स्पर्धा परीक्षा असो, अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी ही 3 उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखी एक उदाहरण आपण सोडूया। x आणि y व्यस्त चलनात आहेत। जेव्हा x बरोबर 3 तेव्हा y बरोबर 4 असतात, x बरोबर 9 असताना y किती? व्यस्त चलनामध्ये पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले तिसरी संख्या, मग उत्तर मिळते। म्हणजे 3 गुणिले 4 ला 9 न भागलं पाहिजे। 3 गुणिले 4 भागिले 9, त्यामुळे 3 एके 3, 3 त्रिक 9, 4/3 ही कोणाची किंमत आहे? तर y ची किंमत आहे। y बरोबर 4/3, अचूक पर्याय नंबर 4। ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या सर्व स्पर्धक मित्रांना पाठवा, स्वतः लाईक करा, कमेंट्स द्या। धन्यवाद।